पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंवर गोळ्या झाडल्या। इथं निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोप दिला जातोय असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलेलं होतं। अमराठी माणसांवरील अन्याय भाजप खपवून घेणार नाही असं वक्तव्य आशिष शेलारांनी केलेलं होतं। पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। दोन्ही गोष्टी द्विग्नता करणार आहेत। आणि मग व्हिडिओ काढा नका काढू, पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय। सरकारने तर कडक पावलं उचलावीच। आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे। म्हणून मर्यादा सांभाळून आम्ही त्या ठिकाणी भूमिका मांडतो। पण हे प्रकार वाढता कामा नयेत। मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही। उत्साहाच्या भरात जर कोणी मारहाण केली असेल तर त्यांना पहलगामच्या अतिरेक्यांची तुलना करणं हे म्हणजे अतिच झालं। मराठी माणसाला तुम्ही जिहादी म्हणणार, मराठी माणसाला तुम्ही अतिरेकी म्हणणार। ठीक आहे ना, काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत, काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत। आमच्यासारखी माणसं, मराठी माणूस एकच असताना हे स्पष्ट म्हणतायत की हिंदीचा दुस्वास नाही, हिंदीचा दुराग्रह नाही, कोणाविषयी अनास्था नाही। हा महाराष्ट्र सगळ्यांची अशी भूमिका आमची आहे। पण मराठी माणूस एक झाला तर आम्हाला आनंद आहे। तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याला, एखाद्याला कानाखाली माराल, गुंडागर्दी, मी आता नाही पूर्वीपासून सांगतोय की अशा प्रकारे गुंडागर्दी करून किंवा मारून ठोकून भाषा किंवा भाषेचा सन्मान होणार नाही। आज एका उत्तर प्रदेशमधल्या फौजी बांधवाची प्रतिक्रिया आली की मी महाराष्ट्रासाठी माझ्या शरीरातलं रक्त सांडलंय म्हणून। म्हणजे यूपी बिहारची लोक ज्यावेळेस 26/11चा हल्ला झाला त्यामध्ये बाहेर प्रांतातली पण लोक होती डिफेन्स करायला देशाच्या बाजूनं, मुंबईच्या बाजूनं। त्याच्यामुळे कोणावर भाषासक्ती करताना जर काही मारठोक होत असेल, मारहाण होत असेल तर याचा निषेध आहे। आशिष शेलारांना सुद्धा माहिती आहे की मराठी माणसांच्या नावावर तुम्ही इथपर्यंत आलात। नगरसेवक, आमदार हे शिवसेना असल्यामुळे तुम्ही मराठी माणूस म्हणून तुम्ही मुंबईत जगू शकला, मुंबईत तुम्ही पदक मिळवू शकला। आणि आता त्याला पण माहिती आहे की लोढा अनेक जे आमदार आहेत ते आता परप्रांतीय झाले आहेत आणि त्यामुळे मराठी माणसाला मुंबईत भाजपमध्ये किंमत नाही हे त्याला पण माहिती आहे। आणि त्यामुळे तुम्ही जरी काय केलं तर यावेळी मराठी माणसाची एकजुटी दिसून येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।